नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज पेपर टू त्याला आपण जॉमेट्री म्हणतो. त्यातला पहिला चॅप्टर आज बघायचा आहे आपल्याला. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. बेसिक मूलभूत संबोध कन्सेप्ट आहेत, मूलभूत छोटे छोटे आहेत. पहिला चॅप्टर बेसिकच शब्द आहे, म्हणजे सगळ्यात महाग झालेल्या गोष्टी. पण आता जॉमेट्री वेगळं व्हायला आणि अल्जेब्रा वेगळा व्हायला, पार्ट 1 वेगळा व्हायला, पेपर 2 वेगळा व्हायला, पार्ट 2 म्हणा. आणि त्याची पुन्हा कुठेतरी एकदा रिव्हिजन व्हावी. मग बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण, आणि ऑलरेडी हे सगळा चॅप्टर तुम्हाला 8वी पर्यंत झालेला आहे. त्याच्यात विशेष काहीच नाही, 1-2 गोष्टी नवीन आहेत ते मी सांगणार आहे. पण खूप महत्वाचं आहे. मागं थोडं दुर्लक्ष झालं असेल तरी चालेल, पण आता दुर्लक्ष करू नका आणि नीट समजून घ्या. होमवर्क करत चला. ट्युशन आपली जशी तशीच होईल, फक्त त्याला प्रतिसाद द्या. मध्ये 2-3 दिवस माझे पिरियड झाले नाही, थोडीशी अडचण होती. काल परवा निकाल लागले, 10वीचे खूप छान निकाल लागले. आपल्या क्लासेसचे 3 विद्यार्थी त्याला 100% गुण भेटले आणि 81 स्टुडंट्स आहेत की ते 90 अबव आहेत. तुम्ही बघितले असाल. ओके. आणि 2 विद्यार्थी असे सध्या तरी माहीत असलेले की त्यांना आउट ऑफ मार्क आहेत मॅथमध्ये, 100 पैकी 100. एक आदिनाथ कुलकर्णी आणि दुसरा एक कुरे म्हणून विद्यार्थी. अजून यायचे मार्क कसे माहीत झाले सांगन पण. ओके. आज बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आपल्याला बघायचं. खूप महत्वाचा भाग आहे. मी पुन्हा सांगतो, नीट बघत चला. जॉमेट्री खूप सोपी, पण नीट समजून घेतली तर, नाही तर ती अवघड होत चालते. सिलेबस आलाय, काही गोष्टी गाळल्यात त्यांनी, मी बघितलंय. एक्झाम्पल गाळले तुम्ही बघितले असतील. आपण तर एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेतो, पण आपण फार त्याच्यात जास्त जायची गरज नाही. आपण सगळं काम करायचं आहे, लक्षात घ्या. त्यातला आपल्याला सगळ्यात जॉमेट्रीची सुरुवात कुठून होत असेल तर ती पॉइंट पासून होते, लक्षात घ्या. करेक्ट. पॉइंट सगळ्यात महत्वाचा. जॉमेट्री मधली सगळ्यात पहिली फिगर कोणती असं? पॉइंट. त्याची काही डेफिनेशन करता येत नाही. पॉइंटची डेफिनेशन काय करायचं? पॉइंट. दिस इज अ पॉइंट. एकदम सुईच्या टोकासारखं. दिस इज कॉल पॉइंट. पॉइंट ए वाचन कसं केलं जातं? पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट पी असं रीडिंग केलं जातं. आणि मग या पॉइंटनीच, अनंत पॉइंटनीच काय तयार होत असते? लाईन तयार होत असते, लक्षात घ्या. छोट्या गोष्टी दुर्लक्ष करायचं नाही, नीट ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं. व्हिडिओ पडत राहते, एका अर्धा मागं पुढं होईल. लगेच फोन करायची गरज नाही की सर हा पडला नाही, कसं काय पडलं. काही अडचणी असतात, काही कारण असतात, त्याची काळजी तुम्ही घ्या. फक्त तुम्ही अभ्यास करायचा आहे. पडते, सगळं व्यवस्थित होईल, भरपूर होईल. 10वीचा निकाल होता, त्या 2 दिवस गेले. माझा बर्थडे होता, तुम्ही बघितला, तुम्ही साजरा केलाय. त्याच्यात 1 दिवस गेला. 1-2 दिवस मी गावाला गेलो होतो. अडचणी असतात, म्हणून होत राहते मागं पुढं, आपण करत राहू. मग लाईन सुद्धा कशाने बनली? पॉइंटनी. पॉइंट 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 लाईन बनलेली असते, लक्षात घ्या. अनंत बिंदूंच्या संचाने बनलेली असते. तिची काय वैशिष्ट्य आहे? लाईन एल म्हणतो आपण त्याला, लाईन एल. किंवा याच्यावर 2 बिंदू घेतले, लाईन ए बी म्हणलं तरी चालतं. हिचं रीड कसं करायचं? वाचन लाईन एल स्मॉल लेटरने दाखवण्याची पद्धत आहे. पण तुम्ही लाईन ए बी असंही चालतंय, लाईन बी ए असं बोललं तरी चालतंय. लाईनला ती इन्फायनाइट असते, दोन्ही बाजूने अमर्याद आहे. करेक्ट. अनंत बिंदू त्यातले आपण एक दाखवलं. जसं आपल्याला इथून मुंबईला जायचंय, मग मेन काय असतं? मुंबईला जाताना तुम्ही एसटीची पाटी बघतात, कशी लिहिली असते? माजलगाव मुंबई, गाडीचं मेन नाव. मध्ये सगळ्या गावाचं नाव असतं का? 1000 गाव असतील माजलगाव ते मुंबईमध्ये, सगळे घ्यायचे नाही. मेन घेतात. बीड, त्याच्यानंतर नगर, आणि मग पुणे मार्गे असेल तर पुणे मार्गे 2-3 नाव असंच असतंय. का सगळे नाव घ्यायचे? माजलगाव, पात्रोड, नेत्रोड, तेलगाव, वडवणीचे एवढे, कुप्पा, असं नाही होत. तसं याच्यात अनंत बिंदूत, लक्षात घ्या. पण आपण मेन नाव आहेत ए बी वाचण्यासाठी, आपल्या सोपं जाण्यासाठी. काय म्हणतात सर असं घेतलं तर नाव चालेल का? ए पी बी, लाईन ए पी बी असं सुद्धा चालतंय. काय हरकत म्हणलं तर. कसं आहे म्हणा, वाचन कसं आहे? लाईन एल असं म्हणलं तरी चालतं. स्मॉल लेटरने, कॅपिटल लेटर वापरलं तरी काही हरकत नाही. पण पद्धत आहे, रीत आहे. स्मॉल एल. पण तुम्ही नाही आम्हाला कॅपिटल एल आवडते, चालतंय. पण शक्यतो अशी पद्धत असते. करेक्ट.
मी तुम्हाला उदाहरण सांगत असतो की आपण ताटामध्ये वाढत असताना आपण मीठ कुठं वाढतो इथं वाढतो, नाही मला एखाद्या मला इथंच पाहिजे, चालते, काय फरक पडत नाही, होणार काहीच नाही, पण पद्धत नाही तशी, एवढाच बदल आहे, त्याचा अर्थच तेवढा आहे, लक्षात घ्या. फार तिथे जास्त चर्चा करायची नाही, असं जमतं का तसं कसंही जमतंय. लाईन एल असं रीड केलं तरी चालतंय, लाईन ए बी असं म्हणलं तरी चालतंय, लाईन ए बी लाईन बी ए म्हणलं तरी चालतंय, लाईन ए पी बी म्हणलं तरी चालतंय, 3 बिंदू घेतले तरी चालते. मग अनंत बिंदूंनी लाईन बनलेली असते, इन्फिनाइट असते आणि दोन्ही बाजूला ती अमर्याद असते. ती स्ट्रेट लाईन असा अर्थ असतो. लाईनचा अर्थ काय असतो? ती स्ट्रेट लाईन असावी, नाही तर अशी नाही लाईन, सर लाईन असं नाही म्हणा, तिचा अर्थ स्ट्रेट लाईन. याचा अर्थ काय असतो? तो स्ट्रेट लाईन असतो, लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी झालेल्या आहेत, पण आता नवीन जॉमेट्री सुरू व्हायला म्हणून आपण त्याचा रिकॅप घ्यायलोय. आणि ती दोन्ही बाजूला अमर्याद असते. तसंच अजून एक बघायचंय, प्लेन, प्रतल. प्रतल सुद्धा जसं लाईन दोन्ही बाजूला अमर्याद असते, तसं प्रतल सुद्धा चारी बाजूने काय असतो? अमर्याद असतो, लक्षात. त्याला पी ने डिनोट केलं जातं. पी, प्लेन, पी 6th स्टँडर्डला झालेल्या गोष्टी, प्लेन. मग प्लेन मध्ये आपले बघितले त्याचे ऍझम्पशन बघितले तुम्ही, 3 एक रेषेबिंदूतून एक प्रतल जाते, 3 नॉन कॉर्डिनेट पॉइंट्स पासिंग थ्रू वन प्लेन, असे त्याचे कन्सेप्ट. प्लेन जसं लाईन दोन्ही बाजूला अमर्याद आहे, तसं प्लेन सुद्धा चारी बाजूला काय अमर्याद आहे. त्याची व्याप्ती किती सुद्धा. आता जर बोर्ड आपण प्लेन मानला, तो चारी बाजूने वाढतोय, भिंत इकडं वाढत, वर वाढत आणि खाली वाढत. अजून बाहेर गेलो तर अजून त्याची व्याप्ती वाढत चालते, तो चारी बाजूला. आणि आपण प्रतलीय आकृत्यांचा यानंतर अभ्यास करणार, नॉन कोप्लेनर लाईनचा प्लेनचा अभ्यास करणार नाही, त्याचा आपण अभ्यास करणार नाही. आपण प्रतलीय आकृत्यांचा, ज्या प्रतलामध्ये चारी बाजूला अमर्याद आहे, लक्षात घ्या. हा कन्सेप्ट जसा आहे तसंच आहे, लक्षात घ्या. प्लेन अमर्याद आहे, हे बोर्ड प्रतल आहे, ही भिंत प्रतल आहे, ह्याच्यापेक्षा मोठी होऊ शकते, पूर्ण जागा प्रतल होऊ शकते, बरं काय. इन्फायनाइट आपण इथं राहतो बघा, चारी बाजूने अमर्याद आहे आपण, आणि म्हणून प्लेन ती संकल्पना लक्षात घ्या. आणि आपण प्रतलीय प्लेन मधल्या फिगरचा अभ्यास करणार आहोत. ह्या 3 गोष्टींनी सगळ्याचा आपल्याला पॉइंट, लाईन आणि थर्ड वन प्लेन, ह्या तिन्हीवर आपल्या बेसिक गोष्टीला आपल्याला माहित आहे. प्लेन पी असं रीड केलं जातं, करेक्ट. त्याच्याविषयी फार माहिती, आणि त्यातला आज आपल्याला पहिला पॉइंट बघायचा आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहेत, ऑलरेडी झालेले आहेत, तरी पण आपण एकदा तुमच्या कानावर घालत, लाईन म्हणजे कसं रीड करायचं विसरून जायचं नाही, कसंही लिहायचं नाही, फिगर व्यवस्थित काढायच्या, पेन्सिलचाच यूज करायचा, हाताने खरकणी वाढायचं नाही, पट्टीचा वापर, स्केलचा वापर करायचा आहे, व्यवस्थित दिसलं पाहिजे. सगळ्यात तुमचं महत्वाचं प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. प्रेझेंटेशनच व्यवस्थित नसत तर मग त्याचा वापर होत नाही. आणि आपल्याला जॉमेट्रीची तेवढी काळजी घ्या की आपलं प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित लिहायचं, हळूहळू सवय लावा. आपण समोर नसल्यामुळं तसं होऊ शकतं एखाद्यास, ती काळजी घ्या प्रत्येकाने. आज आपल्याला त्यातला महत्वाचा पॉइंट बघायचा आहे. 3 गोष्टी आपण बघितल्या, पॉइंट, लाईन आणि प्लेन कशाला म्हणायचं. आता बघायचंय कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट, कोऑर्डिनेट्स, कोऑर्डिनेट्स, coordinates of the point, of the point, of the point and distance, and distance. हा सुद्धा शब्द आपला गेलेला आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट तुम्हाला नंबर लाईन काढल्यानंतर लगेच लक्षात येईल. मागच्या वेळी तुम्ही नंबर लाईन वर भरपूर संख्या बघितल्या, 0 1 2 3 4 5 -1 -2 -3, हे इंटिजर्स आहेत. पण तुम्ही फ्रॅक्शन सुद्धा बघितले, रॅशनल नंबर सुद्धा बघितले होते तुम्ही, इरॅशनल नंबर सुद्धा काढलेत मागच्या वेळेस. तुम्हाला आठवत असेल नंबर लाईन वर तुम्हाला मी फक्त आठवण करून देतो, 0 आणि मग इथं आपण एक अंतर घ्यायचो, हे अंतर यायचं, मग हे √2 यायचं, आणि मग आपण √2 सुद्धा काढतो. √2 कशी संख्या आहे? इरॅशनल नंबर आहे, रॅशनल इरॅशनल. मागच्या वेळी तुम्ही रॅशनल बघितलेत आणि इरॅशनल सुद्धा बघितले. तर याच्यात भरपूर आहेत, लक्षात घ्या. ही नंबर लाईन आहे, या नंबर लाईनला आपण इथं पाहिजे इथं ओ म्हणतो, 0 असलेला याला A B C D E F G and H.
मग याला पॉईंट माहिती आहे. ए पॉईंटचा कोऑर्डिनेट किती वाचत कसं करायचं. ए पॉईंटचा कोऑर्डिनेट किती 1, बी पॉईंटचा कोऑर्डिनेट किती 2, सी पॉईंटचा कोऑर्डिनेट किती 3, डी पॉईंटचा कोऑर्डिनेट किती 4, ई पॉईंटचा कोऑर्डिनेट किती 5. 5 या कोऑर्डिनेटचा पॉईंट कोण आहे ई. ओ 0, एफ चा -1, -1, -2 हे कोऑर्डिनेट्स आहेत लक्षात घ्या. कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट अँड डिस्टन्स, त्या पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचं आपल्याला. उदाहरणार्थ तुम्हाला या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचं ए आणि डी. म्हणायचं डिस्टन्स एडी. याला काय म्हणतात डिस्टन्स एडी. मग आता एडी डिस्टन्स काढत असताना यातलं डिस्टन्स हा कोऑर्डिनेट आहे लक्षात घ्या. डीचा कोऑर्डिनेट कोण आहे. मग यातला मोठा कोऑर्डिनेट कोण आहे तो अगोदर घ्यायचा 4 आणि त्यातून लहाना कोऑर्डिनेट मायनस करायचा लक्षात घ्या इक्वल टू 3. हे डिस्टन्स दोन बिंदू मधलं अंतर आहे. ए आणि डी मधलं डिस्टन्स आहे लक्षात घ्या. ए आणि डी मधलं डिस्टन्स किती आलं 3. ओके. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. नीट ऐका सुविचार. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. असं म्हणतात का माजलगाव बीड इथं 60 किलोमीटर आहे आणि परभणी निगेटिव्ह 60 किलो इकडे आहे म्हणून. असं नाही. असं कधी ऐकलंय का इथून इतकं डिस्टन्स निगेटिव्ह. कोऑर्डिनेट असू दे पॉइंट असू शकतो एफ चा कोऑर्डिनेट -1 आहे. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं लक्षात घ्या. ते पॉझिटिव्हच असतं किंवा 0 सुद्धा असू शकतो. करेक्ट. डिस्टन्स आपण दुसरं करू ए जी. डिस्टन्स ए या पॉइंट पासून जी या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे तुम्ही असं मोजलं जमतंय का. हे सोपं आहे म्हणून मोजायला हरकत नाही की ए पासून जी चं अंतर जमू 1, 2 आणि 3 अंतर. हे एक युनिट असतं. एक युनिट हे एक युनिट अंतर असतं लक्षात घ्या. म्हणून ए टू जी हे डिस्टन्स किती आहे 3 युनिट झालं. करेक्ट. 3 युनिट म्हणतो सेंटीमीटर म्हणायचं नाही युनिट. किंवा तुम्ही असं पद्धत केलं तरी काय करा मोठी संख्या कोणती 1 त्यातून कोण सबट्रॅक्ट करा -2 सबट्रॅक्ट करा. पण निगेटिव्ह काय होतं मायनस मायनस काय होत असतं प्लस. काळजी घ्या 2 = 3. ऍडजस्ट करायचं नाही. बरं झालं बी आन्सर म्हणले डिस्टन्स निगेटिव्ह नसतं म्हणले पॉझिटिव्ह करायचं. आणि कसं आहे उत्तर आणायचं ती काळजी घ्या. बऱ्याच जणांना चिन्हांचा खेळ अजून खेळता येत नाही. मी भरपूर सरावाला देणार याच्यावर. याचे 2 फायदे आहेत. तुम्हाला चिन्हांचा खेळ नीट खेळता येईल आणि तुमचं अजून मॅथ पक्क व्हायला लागलं. करेक्ट. हे डिस्टन्स हे जे घेतलं आपण डिस्टन्स एफ घेऊ. डिस्टन्स एफ आणि एच बिंदू मधलं डिस्टन्स घ्यायचंय आपल्याला. किती असेल तुमच्या लक्षात आलंच नाही 2च आहे. 1 युनिट आणि 1 2. पण आपली पद्धत सोडायची नाही की -1 -1 लहान संख्या आहे हे कळायला पाहिजे. त्यातून -3 मायनस करायचं. नीट बघा मी काय थोडं डेंजर आहे. -1 मधून -3 काय करायचं सबट्रॅक्ट करायचं. -1 आणि हे मायनस मायनस हे प्लस होत असतील लक्षात घ्या. समजून घ्या. रिपीट बघा. खूप चान्स आहे. वर्गात तर उलट सरला विचारायची भीती वाटते आपल्याला. आपण हे क्लिअर करा कन्सेप्ट. समजून अभ्यास करा फायदा होईल. आणि = 2 डिस्टन्स एफ एच कोणतं EH घ्या. डिस्टन्स EH बघा डिस्टन्स EH किती होईल बघा E5 आणि H चा कोऑर्डिनेट किती -3 म्हणजेच 5 + 3 = 8. हे मायनस मायनस प्लस होतं. याचा नाही बरं मायनस मायनस प्लस काही दिसले की मायनस मायनस प्लस बेकार सवय लागली. गुणाकाराचे नियम वेगळे बेरजेचे नियम वेगळे. याचं त्याला त्याचं याला करायचं नाही. काळजी काय येईल हळूहळू समजायला लागेल. पण समजून घ्यायची मानसिकता पाहिजे. नसेल तर मग ते कधीच समजत नाही ना आपला त्रास वाढत चालतो. लक्षात घ्या. डिस्टन्स OG घेऊ आपण. डिस्टन्स OG आता कोण मोठे 0 मोठे का -2 0 संख्या निगेटिव्ह संख्येपेक्षा कशी असते मोठी असते लक्षात घ्या. 0 - -2 0 + 2 डिस्टन्स कसं पॉझिटिव्ह 2 येईल. डिस्टन्स निगेटिव्ह नसतं. कोऑर्डिनेट कशाला म्हणायचं पुन्हा सांगतो आपण. पॉइंट म्हणजे काय बघितलं त्याची व्याख्या करता येत नाही. जसं नंबरची व्याख्या करता येत नाही पॉइंटची आपण सांगा नंबरची व्याख्या सांगता येणार नाही. तुम्ही म्हणता कोणते नॅचरल हे होल हे इंटिजर हे त्याची व्याख्या करता येत नसतात आपल्याला बऱ्याच गोष्टीची. तसं पॉइंटची व्याख्या करता येत. दाखवता दिस इज द पॉइंट.
लाईन म्हणली की आपण दाखवतो दोन्ही बाजूला अमर्याद असणाऱ्या आकृतीला लाईन म्हणतात. ढोबळ मानाने व्याख्या असते आपली. आणि प्लेन चारी बाजूला अमर्याद असणाऱ्या आकृतीला प्रतल म्हणतो किंवा प्लेन म्हणतो. लक्षात घ्या आपण प्रतली आकृत्यांचा त्यानंतर अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या. त्याचा पहिला पॉइंट आज बघितला आपण कोणता, कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. कशाला म्हणायचं कोऑर्डिनेट, 2 is the coordinates of point B, 3 is the coordinates of point C, 4 is the coordinate of point D, -1 is the coordinates of point F. ओके, हे लक्षात घ्या. तुम्हाला हे कोऑर्डिनेट काढले आणि डिस्टन्स मी आता बघितलं दोन बिंदू मधलं अंतर काढण्याचं. ह्या दोन कोऑर्डिनेट पॉइंट दिलेत त्यातलं डिस्टन्स काढण्याचं हे काय, मी त्याला आयडिया सांगितली की डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतं. लक्षात घ्या, तेवढी काळजी घ्यायची. याच्यामुळे भरपूर सरावाला देणार आहे आणि या गोष्टी नीट बघायच्या. आपण पुढे बघूत. ओके, अजून एक पॉइंट बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे बिटवीननेस. खूप सिंपल पॉइंट आहे, तुम्हाला येतो. बिटवीननेस म्हणजे काय तो एक बघू आणि मग एक्सरसाइज कडे वळूया. मी पुन्हा सांगतो, सिलेबस मध्ये थोडंफार कमी जास्त झालेलं आहे. कन्सेप्ट कोणतेच कमी केले नाही, एक्झाम्पल कमी केले त्यांनी, असं माझ्या तरी लक्षात येईल. पहिल्याच्या कन्सेप्ट कोणते कमी झालेले नाहीत, एक्झाम्पल कमी केले. त्याचं काय नसतं, सेल्फ स्टडी करा म्हणतात ते. आपण तर करणार अजून जास्त घेणार, आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस करणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे बिटवीननेस. लक्षात घ्या, नेक्स्ट पॉइंट बिटवीननेस. बिटवीननेस BETWEENESS, बिटवीन, दरम्यानता. मराठीत काय म्हणतो आपण, दरम्यान. म्हणजे एखादी आपण फिगर काढून दाखवतो तुम्हाला बिटवीननेस कळून. एखादी लाईन दिली आणि त्यात पॉइंट घेतले आपण कोणते, P, Q and R. मग आपण म्हणू शकतो Q इज बिटवीन P and R. कोलिनियर पॉइंट आहेत का, कोलिनियर म्हणजे एक रेषीय बिंदू. ते माहित पाहिजे की आपण एक रेषीय बिंदू असं म्हणत नाही. समज A हा एक बिंदू, B आणि C याला नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणायचं. A B C R नॉन, दोन आहेत पण तिसरा नाही, तो बाहेर आहे, त्याला नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणायचं. कोलिनियर जे बिंदू एकाच रेषेवर आहेत, एकाच लाईनवर, त्याला काय म्हणतो आपण, कोलिनियर पॉइंट. झालेली आहे आपली डेफिनेशन. कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट, एकाच रेषेवर असणाऱ्या पॉइंटला कोलिनियर पॉइंट. मग Q इज बिटवीन P and R असं रीडिंग करतो. याची जर व्याख्या जर करायची असली, इफ याची जर डिस्टन्स P, R, याची करेक्ट व्याख्या जर बघायची असेल, इफ डिस्टन्स PR इक्वल टू डिस्टन्स P, Q प्लस डिस्टन्स Q, R, then Q is between कोणाच्या, P and R. तरच ते बिंदू कोलिनियर असतात. लक्षात घ्या. जर PQ डिस्टन्स आणि QR डिस्टन्स हे PR डिस्टन्स एवढं जर आलं, बघा डिस्टन्स PR म्हणजे पूर्ण आणि डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR यांच्या दोघांच्या बेरीज इतकं आलं तर Q इज बिटवीन P and R म्हणता येते. हे डिस्टन्स जर एक सारखं आलं, एकाच डिस्टन्स दोघांच्या बेरीज इतकं आलं तर तो पॉइंट त्याच्या बिटवीन आहे असं म्हणता येईल. लक्षात घ्या. अन्यथा ते कोलिनियरच असणार नाहीत आणि कोलिनियर नाहीत म्हणजे त्यांच्यात बिटवीननेस असणार नाही. बघा, इफ डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स P, Q डिस्टन्स QR, then point Q is between P and R असं आपल्याला म्हणता येईल. लक्षात घ्या. त्याची कंडिशन काय दिली, दोघांची बेरीज, याची बेरीज जर आली तरच ते पॉइंट कोलिनियर आहेत, अन्यथा कोलिनियर असणार नाही. खूप सिंपल गोष्ट आहे. अजून एखादं तुम्हाला उदाहरण दिलं तरी चालतंय. तिथं M, N, P तर काय म्हणता येईल, याचं बिटवीननेस लिहिण्याची पद्धत, M इज बिटवीन, N इज बिटवीन P म्हणताना म्हणायचं N इज बिटवीन M and P म्हणताना म्हणायचं, लिहिताना काय लिहायचं, M इज बिटवीन, N इज बिटवीन P. हे डॅश नाही, वाचन बघा, M इज बिटवीन, N इज बिटवीन P आणि म्हणताना N इज बिटवीन M and P. लिहिताना M इज बिटवीन, N इज बिटवीन P. हे रे म्हणजे मायनस नाही किंवा डॉट नाही, तर बिटवीनचं पद लिहिण्याची पद्धत इथं कशी लिहिणार, P इज बिटवीन, Q इज बिटवीन R असं लिहायचं. आणि जर तुम्हाला उत्तर Q इज बिटवीन P and R असं रीड करू शकतो. इथं कसं होईल, बिटवीन डिस्टन्स P MP इज इक्वल टू डिस्टन्स MN प्लस डिस्टन्स NP.
डिस्टन्स एम असा असेल तरच, तर नसल तर त्याला बिटवीननेस म्हणायचं नाही, म्हणजे ते बिंदू कोलिनियर नाहीत. कोलिनियर असतील तर बिटवीननेस असतो, कोलिनियर नसतील तर बिटवीननेस असायचा प्रश्नच येणार नाही. आज बेसिक कन्सेप्ट ऑफ इन जॉमेट्री मध्ये आपण काय काय बघितलं 2 मिनिटात सांगतो. पॉइंट म्हणजे काय बघितलं, नंबर 2 बघितलं, लाईन म्हणजे काय बघितलं, प्लेन म्हणजे कशाला म्हणायचं ते बघितलं, आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स म्हणजे काय बघितलं, आणि बिटवीननेस. खूप सिंपल कन्सेप्ट आहे की हा अशा दरम्यान आहे असं म्हणतो, जनरल गोष्ट आहे. पण आपल्या चॅप्टरचं नाव काय, बेसिक कन्सेप्ट, मूलभूत, एकदम छोटे छोटे काम कामाला येणार आहेत पुढं. ह्याचा रिकॅप व्हावा म्हणून हे चॅप्टर आलेलं आहे, म्हणून आपण याच्यावर हे घेणार. याच्यावर आपण आता एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिस सेट पहिली बघू, खूप सिंपल आहे, तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. ओके, प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.1 खूप सिंपल आहे. इंटरेस्ट दाखवा. जॉमेट्री अवघड असतं, कुणीतरी म्हणतात आपल्याला वाटतं अवघड. प्रॅक्टिस सेट 1.1 लक्षात, खूप सिंपल आहे. पहिला क्वेश्चन बघू. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. एक नंबर लाईन दिली तुम्हाला आणि त्याच्या आधारे डिस्टन्स काढा म्हणतो. तर मी थोडं लिहितो इथं 0 1 2 3 4 5 and 6. इकडं -(-1), -2, -3, -4, -5, -6. इथं 0 ला ओ येते, ए बी सी डी पुढे आपल्याला तरी चालतंय. आणि इकडं एच जे के पी क्यू आणि आर दिलं तरी चालतंय. पुन्हा बघा एच जे, जे हा पॉइंटचा कोऑर्डिनेट कोण आहे, -2. के या पॉइंटचा कोऑर्डिनेट कोण आहे, -3. पी या पॉइंटचा कोऑर्डिनेट कोण आहे, -4. क्यू या पॉइंटचा कोऑर्डिनेट कोण आहे, क्यू 1, क्यू चा -5 आणि आर चा -6. इकडं तसंच आहे. आणि मग याच्यावर सिंपल सिंपल क्वेश्चन विचारले. नंबर पहिला बघू, मी सगळे समजून सांगणार आहे, याच्यावर भरपूर होमवर्क देणार आहे, तुम्ही तो कम्प्लीट करायचा आहे. डिस्टन्स बीई, तसं तोंडी सुद्धा सांगता येते, याच्यावर फार सोपं आहे. डिस्टन्स बीई, तर तुमच्या लक्षात बी आणि ई, तर लक्षात असून 1 2 3. पण आपली पद्धत सोडायची. बी चा कोऑर्डिनेट कोण आहे 2, ई चा कोऑर्डिनेट कोण आहे 5. कोणता मोठा आहे, 5 - 2 = 3. सिंपल. ओके, सेकंड वन, डिस्टन्स, डिस्टन्स जे ए, जे ए, जे किती, निगेटिव्ह, ए किती 1. कोणता मोठा पॉइंट आहे 1, 1 - -2. नीट बघा, 1 + 2 = 3. थोडस डेंजर आहे, गतिरोधक, धोका. एक मधून मोठी संख्या कोणती अगोदर सिलेक्ट करा, एक मोठी का -2 मोठे. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. सुविचार नीट आहे का, एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर, एवढी गोष्ट माहित पाहिजे. 1 - -2 पण निगेटिव्ह काय होते, प्लस मायनस प्लस होते, गुणाकाराचे नियम वापरले. 1 + 2 किती होते, 3. नंबर 3, डिस्टन्स पीसी, डिस्टन्स पीसी. पी चा कोऑर्डिनेट किती बघा, -4. सी चा कोऑर्डिनेट 3. मोठी संख्या कोणती सिलेक्ट करा, 3 -4. पण ते 3 + 4 होत असतात, लक्षात घ्या, = 7. अंदाजे काहीतरी मोडतोड करायची नाही. बरेच विद्यार्थी अंदाजे मारून देतात, गोळी जमली तर जमली, ऍडजस्ट करतात उत्तर. बियान सरला सगळे पॉझिटिव्ह उत्तर लागतात म्हणून पॉझिटिव्ह, असं नाही. ते नीट बघायचे, समजून घ्या, रिपीट बघा, भीती काहीच नाही. निगेटिव्ह प्लस होते, 3 + 4 7 झाले. 4 नंबरचं बघू. 4 नंबरचा किती बघा, डिस्टन्स जे एच, डिस्टन्स जे एच बघा, जे कुठे आहे आणि एच कुठे आहे, शेजारी. आपल्याला कळालं असं किती डिस्टन्स असेल. याचा कोऑर्डिनेट निगेटिव्ह, यांच्यातलं डिस्टन्स 1 युनिट आहे, लक्षात घ्या. मग मोठी संख्या कोणती, -1, -1 -2 डेंजर.
हे निगेटिव्ह 1 जशाला तसं, याचं नाही तर नाही, मायनस मायनस प्लस करते, हिचा काही संबंध नाही. हे दोघं निगेटिव्ह निगेटिव्ह प्लस होते 2 इक्वल टू 1. समजत आहे का बघा, चेक करा, थिंकिंग करा, थांबा, थोडं थांबू शकता तुम्ही. नुसतं काम करून उपयोग होणार नाही. आत्ताच कन्सेप्ट क्लिअर करा, वेळ भरपूर आहे आपल्यासाठी. आता जर तुम्ही दुर्लक्ष केलं, जाऊ द्या म्हणला, बघूत पुढं, तर वेळ निघून जाईल. आता लास्ट चान्स आहे. डिस्टन्स जे झालं, डिस्टन्स के ओ, डिस्टन्स के ओ, डिस्टन्स के ओ बघा, डिस्टन्स के ओ, के आणि ओ, के कुठे आहे, निगेटिव्ह 3, ओ 0. कोण मोठा असेल, 0 मोठा आहे, लक्षात घ्या. 0 पेक्षा सर्व निगेटिव्ह संख्या लहान असतात. 0 मायनस निगेटिव्ह कोणता आपला, के ओ, के निगेटिव्ह 3, 0 प्लस 3 इक्वल टू 3. ओके, तर त्या दृष्टीने नीट बघा. डिस्टन्स के ओ, इथं बरेच जण चुकतात, ऍडजस्ट करतात, 3 उत्तर आणतात. बरं, के पहिल्यांदा आलाय का ओ पहिल्यांदा आलाय, याच्याकडे लक्ष देऊ नका. 0 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह 3 हे माहित पाहिजे आपल्याला. हेच माहित नसेल तर अडचण होती. आपण थोडंसं दुर्लक्ष केलेलं असतंय. 8वी स्टँडर्ड पर्यंत त्याला खेळणं मजा आहे, आता चालणार नाही. वरचेवर डेंजर वर्ग होत, 9 आणि 10 अवघड आहे. ह्या वर्षी मॅथ 10वीचा निकाल आम्ही बघितला, मॅथला कमी मार्क आले, ऐकलं नाही विद्यार्थ्यांनी, करत नव्हते तेवढ्या, म्हणून मार्क कमी आलेत मॅथचे. त्याचे कारणच ते करायचं नाही म्हणून मॅथ. तर त्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत, लक्षात घ्या. डिस्टन्स ओ ई 6 नंबर्स, डिस्टन्स ओ ई, डिस्टन्स ओ आणि ई, ई कुठे इकडं 5 मोठे, लक्ष द्या. पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो 0 इक्वल टू 5. 7 नंबरचं डिस्टन्स पीजे, डिस्टन्स पीजे मुद्दाम समजून सांगायला एवढे. डिस्टन्स पीजे, पीजे पी अँड जे किती, निगेटिव्ह 2 मधून निगेटिव्ह 4 सबट्रॅक्ट करा. मी वाचन काय करणार बघा, कधी निगेटिव्ह शब्द वापरायचा, आता त्या काही होऊ शकतो. निगेटिव्ह 2 मधून निगेटिव्ह 4 काय केलेत मी, सबट्रॅक्ट केलेत. पण सबट्रॅक्शन करत असताना त्याची अपोजिट क्रिया होत असते, ऍडिशन होत असते. निगेटिव्ह 2 आणि मायनस मायनस प्लस 4 इक्वल टू, किती मोठी संख्या आहे तुम्हाला कळलं पाहिजे. लास्ट वन क्यूबी, 8 नंबरचं डिस्टन्स क्यूबी, डिस्टन्स क्यूबी, डिस्टन्स क्यू अँड बी कुठे बघा, डिस्टन्स क्यू आणि बी कोण मोठं आहे, 2 मायनस निगेटिव्ह 5, 2 प्लस 5 इक्वल टू 7. ओके, किती मोठी संख्या देऊ आली पाहिजे, काही फरक पडत नाही. उदाहरण तुम्हाला एक एक्झाम्पल बघूत आपण. इतका सिंपल क्वेश्चन आहे, 1 मार्काला, 2 मार्काला, 3 मार्काला, असे 3-3, 4-4 उदाहरणं येऊ शकतात. सिंपल आहे. याचा बेनिफिट असा, मार्क कमी असतील पण याच्यामुळे तुम्हाला चिन्हांचा खेळ, साईनचा खेळ खेळता आला पाहिजे. बेरजेचे नियम वेगळे, गुणाकाराचे नियम वेगळे. जे बेरजेचे तेच वजाबाकीचे, जे गुणाकाराचे तेच भागाकाराचे. नीट ऐका. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघू. असाच आहे, चालेल. क्वेश्चन नंबर 2 बघूया. अजून समजून सांगतो, समजून घ्या. पहिल्यात नाही समज चालत, दुसऱ्यात नाही समजून चालत, 10, 15, 20 गणित गेलोय, त्यात आलंच पहिले समजून घेत, नाही समजलं तर अवघड आहे. मग आपलं उत्तर रिपीट करा, तुम्ही बघू शकता. नाही आलं आता क्वेश्चन नंबर 2 असाच आहे, बघू. इन द कोऑर्डिनेट, टेक्स्ट बुक जवळ राहू द्यायचा. इन द कोऑर्डिनेट्स ऑफ A is x and that of B is y, find the distance AB. A च्या पॉइंट x कोऑर्डिनेट असं नाव दिले आणि B ला काय कोऑर्डिनेट दिले, y. क्वेश्चन 2 बघा, मी पुन्हा रीड करतो क्वेश्चन. If the coordinates of A is x small x and that of B is y, find the distance AB. डिस्टन्स A, B विचारले प्रत्येकाचं. त्यातला पहिलं एक्झाम्पल बघू. नंबर लाईन काढलेली नाही. x इक्वल टू 1 दिले आणि y इक्वल टू 7. म्हणजे डिस्टन्स AB, म्हणजे थोडक्यात
एक्स कॉर्डिनेट किती आहे 1 आहे आणि वाय कॉर्डिनेट किती पहिल्या एक्झाम्पल मध्ये 7 आहे असा अर्थ लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला येईल की इथं बघू नका पहिल्यांदा कोणी ए का बी 7 - 1 = 6. ओके. नंबर 2 चा असंच आहे x किती दिलाय 6 म्हणजे a चा कोऑर्डिनेट दिलाय a चा कोऑर्डिनेट 6 दिलाय आणि b चा कोऑर्डिनेट -2 दिलाय दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये y -2. मग डिस्टन्स AB म्हणजे a पॉइंट आणि b पॉइंट मधलं डिस्टन्स अंतर a पॉइंट आणि b पॉइंट मधलं अंतर AB डिस्टन्स AB 6 minus -2 6 minus -2 6 plus 2 equal to किती होते 8 equal to 8. थर्ड नंबर सोबत आपण थर्ड नंबरचं की x equal to -3 समजून घ्या आणि y equal to 7. डिस्टन्स AB equal to 7 minus -3. करेक्ट. मोठी संख्या 7 निघेल पण मायनस मायनस काय होईल तर प्लस होईल किंवा 7 मधून -3 सबट्रॅक्ट करणे म्हणजे त्याची अपोजिट संख्या ऍड करणे. कळतंय का बघा. सबट्रॅक्ट म्हणजे -3 ची अपोजिट संख्या कोणती +3. कसंही जमते काही जणांचे ते लक्षात येईल दोन्ही एकच आहे ते. करेक्ट. फोर्थ नंबरचं बघू पटपट घेऊ आपण समजून घ्या प्रत्येक गोष्टी थोडे वेगळे असतात समजून घेणं गरजेचं आहे. 4 नंबरचं बघा x = -4 y = -5. डिस्टन्स AB डेंजर धोका कोण मोठी संख्या आहे -4 इज ग्रेटर दॅन -5. करेक्ट मान्य. आणि मग ते नीट करा -4 मायनस -5 पण -4 हे मायनस मायनस प्लस होईल +5 आणि अपोजिट साइन ऑफ सबट्रॅक्शन इथं गुणाकाराचे नियम वापरले इथं बेरजेचे नियम. भिन्न चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह 4तून 5 जातच नाही. असं होतंय का की माझ्याकडे 4 चॉकलेट आहेत मी 5 खाल्ले असं होतच नाही. 5 चॉकलेट आहेत त्यातले 4 खाल्ले असं होऊ शकतंय म्हणून असं कधीच होणार नाही. 5तूनच 4 गेलेत आणि म्हणून 1 येईल लक्षात घ्या. डिस्टन्स AB. नेक्स्ट लास्ट घेऊ आपण 5 नंबरचं बघूया. 5 नंबरचं x -3 and y -6. डिस्टन्स AB हे कोणाला रिप्रेझेंट करतो x ला आणि b y ला. आता कोण मोठा इथं -3 मायनस -6 नीट बघा -3 प्लस 6 याचं निगेटिव्ह साइन आहे तर अपोजिट साइन आहे सबट्रॅक्शन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 3 द्यायचं लक्षात घ्या. आणि लास्ट वन बघू 6 नंबरचं की x = 4 and y = -8. डिस्टन्स AB = 4 minus -8 = 4 plus 8 = 12. करेक्ट. हे डिस्टन्स नीट्स याचे बेनिफिट खूप आहे की तुमचं ऑटोमॅटिक तुमचे साइन सुद्धा कसे मांडायचे ऍडिशन सबट्रॅक्शन करताना कशा गोष्टी करायच्या ह्या लक्षात येतील. ह्या गोष्टी आपण नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. बिटवीननेस वर बघूया आपण. काय बघा क्वेश्चन रीड करतो. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. हे क्वेश्चन रीड करायला टेक्स्ट बुक जवळ राहू द्या. फाइंड विच ऑफ द पॉइंट्स इज बिटवीन द अदर टू. फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन अदर टू. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. कोणती बिंदू कोणाच्या दरम्यान आहेत ते लिहा म्हणतो आणि जर पॉइंट कोलिनियर नसेल तर ते सुद्धा सांगा. तर पॉइंट कोलिनियर नसतील तर बिटवीननेस असायचा प्रश्न नाही. एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप सिंपल आहे की डिस्टन्स PR दिले PR = 7. डिस्टन्स PQ तुम्हाला दिले 10 आणि डिस्टन्स QR3 दिले लक्षात.
डिस्टन्स पी आर 7 डिस्टन्स तुम्हाला निरीक्षणाने ऑब्झर्व केली कीच कळतं याच्यात बिटवीननेस आहे का नाही. दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी जर आली तर बिटवीननेस 7 + 3 10 येत आहे. फक्त तुम्ही नीट लिहा गिवन लिहायचं आणि मग इथं तुम्ही लिहू शकता डिस्टन्स पी कॉमा आर प्लस डिस्टन्स क्यू कॉमा आर इज इक्वल टू 7 + 3 इक्वल टू किती होतं ते 10. याला एक नाव द्या आणि डिस्टन्स पी क्यू इक्वल टू किती 10 याला किती नाव द्या 2. फ्रॉम 1 and 2 म्हणायचं. फ्रॉम 1 and 2 दोघांची साईड उजवी बाजू सारखी आली म्हणजे डावी बाजू सुद्धा कशी असते सारखी म्हणजे डिस्टन्स पी कॉमा आर प्लस डिस्टन्स पी क्यू कॉमा आर पी आर प्लस क्यू आर पी आर आणि क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. आणि मग म्हणा जे मोठे आहे त्याच्यात मध्ये देअरफॉर पॉइंट आर जो रिपीट झाला इथं तो मध्ये असतो. देअरफॉर पॉइंट असल्या पॉइंट पी कॉमा आर कॉमा क्यू आर कोलिनियर्स पॉइंट्स हे कसे कोलिनियर आहेत. आणि मग म्हणता येईल तुम्हाला काय विचारलंय तुम्हाला कोण आहे मग देअरफॉर आर इज बिटवीन पॉइंट आर इज बिटवीन कोणाच्या पी अँड क्यू असं म्हणायचं. पॉइंट आर इज बिटवीन पी अँड क्यू किंवा तुम्ही असं डायरेक्ट लिहिलं चालतं पी इज बिटवीन आर इज बिटवीन क्यू. आर दरम्यान यायला लक्षात घ्या कोणाच्या पी क्यूच्या. ओके समजत आहे का बघा शॉर्टकट करता येईल अजून थोडं. दोघांची बेरीज जर तिसऱ्या इतकी आली तर बिटवीननेस आहे नाही आली तर बिटवीन नेस म्हणजे ते कोलिनियरच असणार नाहीत लक्षात घ्या. ते तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत लक्षात घ्या. आर कोलिनियर पॉइंट्स करेक्ट. दुसरं एक एक्झाम्पल घेऊन म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. अजून एक समजून सांगतो. पहिले समजलं नसतं तर अजून एक दुसरं समजून सांगतो. समजा हळूहळू सिंपल आहे गोष्ट आहे फार काय अवघड नाही. दुसरं एक बघू डिस्टन्स आर एस त्यातला दुसरा डिस्टन्स आर एस इक्वल टू 8 डिस्टन्स एस टी इक्वल टू 6 डिस्टन्स आर टी इक्वल टू 4. आता बघा कोणत्या दोघांची बेरीज तिसरी एवढी येत नाही याच्यात आपल्या निरीक्षणात कळतंय कारण लहानाचीच बेरीज मोठ्या एवढी ही तर अजून वाढेल. मग 6 4 10 व्हायले आणि 8च व्हायले म्हणजे इथं बिटवीननेस असणार नाही. मग तुम्ही दोन लहान आहेत त्यांची बेरीज करा किती होती डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इक्वल टू 6 + 4 इक्वल टू 10 याला एक नाव द्या. आणि डिस्टन्स आर एस इक्वल टू किती 8 फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. हे डिस्टन्स एक नाही म्हणून काय म्हणता येईल पॉइंट्स कोणते आर एस टी आर नॉट कोलिनियर्स करेक्ट. ती कोलिनियर आणि ते कोलिनियरच नाहीत एका रेषेवरच नाहीत ते तिन्ही विंडो म्हणजे त्यांच्या बिटवीननेस असण्याचा प्रश्नच येत नाही. ओके थर्ड वन घेऊ अजून क्वेश्चन नंबर 3 बघू असंच आहे. 3 डिस्टन्स ए बी इक्वल टू 16 डिस्टन्स सी ए इक्वल टू 9 अँड डिस्टन्स बी सी इक्वल टू 7. निरीक्षणाने समजा ऑब्झर्व केली की कळतं याच्यात आहे का नाही. 9 आणि 7 ची बेरीज 16 येते मग तेच करा. मग काय होईल डिस्टन्स सी कॉमा ए प्लस डिस्टन्स बी कॉमा सी इक्वल टू 9 + 7 इक्वल टू 16. हे इक्वेशन नंबर 1. ऑल्सो डिस्टन्स ए बी इक्वल टू 16 टू नाव द्या. आणि मग फ्रॉम 1 and 2 या दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी आली दोघांची सारखी डिस्टन्स सी कॉमा ए प्लस डिस्टन्स बी कॉमा सी करेक्ट इक्वल टू डिस्टन्स ए बी. देअरफॉर काय म्हणता येईल
ABC are collinear points. Collinear points. Points are collinear points. And there मध्ये the betweenness काय असेल? आता नीट बघा, हे घ्यायचं between. A is between, C is between कोण? B. A is between B. इथं C रिपीट झालं म्हणून तू मध्ये घ्यायचं, किंवा ए बी अंतर आहे, जो राहिलेला पॉइंट आहे तो मध्ये घ्यायचा. आयडिया लक्षात घ्या. हे डिस्टन्स ए बी मोठे शेवट घ्यायचं, आणि जो रिपीट जो राहिला उरला तो सी, किंवा इथं कोणता रिपीट झाला बघा दोघांमध्ये सी रिपीट झाला तो मध्ये घ्यायचा. शब्दात लिहा कसं लिहा, पॉइंट आर आर इथं कोलिनियर आहेत म्हणून त्यांच्यातलं बिटवीननेस कसं असेल, सी इज बिटवीन ए अँड बी. रीडिंग काय करायचं, सी इज बिटवीन ए अँड बी. ओके, अजून एक घेऊ, समजायला असेल तुम्हाला हळूहळू समजा. 2-2 मार्काला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात, सिंपल आहे. क्वेश्चन नंबर त्यातला 4. डिस्टन्स एलियम इक्वल टू 11, डिस्टन्स एम एन इक्वल टू डिस्टन्स एम एन इक्वल टू 12, आणि डिस्टन्स एन एल इक्वल टू 8. पुन्हा रिपीट करतो, डिस्टन्स एल एम 11, डिस्टन्स एम एन 12 आणि डिस्टन्स एन एल 8. लगेच कळतं 12 याची बेरीज होत नाही, सगळ्यात मोठी संख्या एकटी ठेवायची, आणि मग हेअर लिहायचं, हेअर डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल इक्वल टू 11 प्लस 8 इक्वल टू 19. वन नाव द्यायला. ऑल्सो डिस्टन्स एम एन इक्वल टू 12. टू नाव द्या. फ्रॉम 1 and 2 काय म्हणतात, डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल इज नॉट इक्वल टू, तिरकी मारा, इज नॉट इक्वल टू डिस्टन्स एम एन. हे डिस्टन्सच सेम नाही, देअरफॉर पॉइंट्स कोणते एल एम एन आर नॉट कोलिनियर. कोलिनियर पॉइंट्स, नॉट कोलिनियर म्हणून पॉइंट्स इथे शब्द घेतलाय. सिंपल आहे, ते एकरेषी आहेत नाहीतच, कारण त्याचं डिस्टन्स तेवढं येत नाही. कोणत्याही दोघांची बेरीज तिसरी आली पाहिजे. अजून एक बघू 5th नंबरचं. समजून घेण्यासाठी नीट बघा, अगोदर व्हिडिओ नीट बघा, मग ते तुम्ही पुन्हा सोडवा. टेक्स्ट बुकवर एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे, एक्स्ट्रा प्रॅक्टिसच करायची नाही. टेक्स्ट बुक मधली आपली प्रॅक्टिस सेट सुद्धा व्यवस्थित कंप्लीट पाहिजेत, लक्षात घ्या. 5th नंबरचं बघा की डिस्टन्स एक्स वाय इक्वल टू 15, डिस्टन्स वाय झेड इक्वल टू 7 आणि डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू. पटकन तुमचं निरीक्षण ऑब्झर्व केलं की याच्यात बिटवीननेस आहे. आणि मग कसं लिहिणार तुम्ही, डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू 7 प्लस 8 इक्वल टू 15. इक्वेशन नंबर 1. ऑल्सो डिस्टन्स एक्स वाय इक्वल टू 15. टू नाव द्या, फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स वाय कॉमा झेड प्लस डिस्टन्स एक्स कॉमा झेड इक्वल टू डिस्टन्स एक्स कॉमा वाय. ओके, आणि मग तुम्हाला उत्तर सुद्धा द्यायला हरकत नाही की पॉइंट्स कोण एक्स वाय झेड, पॉइंट्स एक्स वाय झेड, पॉइंट्स एक्स कॉमा वाय कॉमा झेड आर कोलिनियर. आणि मग कसे देणार कोलिनियर, त्यांच्यामध्ये ते बघितलं एक्स वाय आणि त्याच्यामध्ये झेड घ्यावं लागत, तुमच्या लक्षात घ्या, आणि झेड रिपीट झाले, किंवा एक्स झेड अँड वाय. ओके, हे समजणं गरजेचं आहे. अजून एक लास्ट आहे, तर लक्षात येईल तुम्हाला, ते करता येईल तेवढं कंप्लीट करा. असंच आहे, डिस्टन्स D5 दिले, डिस्टन्स EF8 दिले आणि डिस्टन्स DF6 दिले. पटकन कळण याच्यात कोलिनियर, याच्यात बिटवीननेस नाही. तेवढं तुम्ही 6 नंबरचं कंप्लीट करा. खूप सिंपल भाग आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. थोडासा महत्वाचा, नीट लक्ष द्या, हे तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके,
क्वेश्चन नंबर 4 बघा, थोडासा नीट रीड करतो मी. काय म्हणतो बघा, ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ए बी सी आर सच दॅट. क्वेश्चन नंबर 4 रीड करतो. ऑन अ नंबर लाईन ए बी सी लाईन पॉइंट ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी किती दिले 10. डिस्टन्स सी बी 8 दिले. फाइंड डिस्टन्स ए सी दिले, बी सी दिले आणि त्याच्यामध्ये दिले फाइंड ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. सर्व शक्यतांचा विचार करा. बघा आता आपण केस 1 म्हणू त्याला. केस 1 पर्याय 1 काय असू शकतो, फिगर काढून आपण बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणकोणत्या शक्यता असतात. आता ए सी जर घेतला आपण, ए सी आणि इथं काय घेतला मी बी घेतला. ए सी डिस्टन्स किती दिले 10 आणि सी बी किती दिले 8. ही एक शक्यता आहे. म्हणजे डिस्टन्स ए बी किती असेल, डिस्टन्स ए बी इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स बी सी. म्हणजे किती होईल 10 प्लस 8. डिस्टन्स ए बी किती असेल 18 असेल. लक्षात, ही एक शक्यता आहे. अजून शक्यता असू शकते का, असू शकते, बदल होऊ शकतो. बघा डिस्टन्स केस 2 बघूत आपण, फिगर काढू केस 2. आता डिस्टन्स ए सी बी सी दिले तुम्हाला, मग त्याच्यामध्ये डिस्टन्स ए सी मी घेतलं बाहेर आणि बी सी इथं मी ए सी अंतर घेतलं. समजा आपण केस ए आणि काय घेतलं सी घेतला आणि त्या दरम्यान जर बी घेतला मी इथं सी दरम्यान घेतलं, काय होईल बघा. मग जमतंय का बघा शक्यता 2. ए बी सी इथं ए सी बी शक्यता होती. लक्षात घ्या. तर ए बी अंतर किती काढायचे आपल्याला, ए सी किती पूर्ण 10. करेक्ट, हे 10 अंतर आहे लक्षात घ्या इथपर्यंत. आणि बीसी डिस्टन्स किती बीसी 8. त्याच्यावर ए बी काढता येईल आपल्याला. ही शक्यता आहे केस नंबर 2. लक्षात घ्या की बघा डिस्टन्स ए सी, मग मला डिस्टन्स ए बी काढायचा असेल तर ही सुद्धा एक शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. लक्षात घ्या. केस 2 म्हणायचं पर्याय 1 पर्याय 2. मग डिस्टन्स काय होईल ए बी इक्वल टू डिस्टन्स ए सी मायनस डिस्टन्स बी सी. समजत आहे का बघा. म्हणजे एसी डिस्टन्स किती आपलं 10 मायनस 8. डिस्टन्स ए बी किती आलं 2. ही पॉसिबिलिटी आहे. लक्षात घ्या नंबर 2 ची. बघा इथं सी इज बिटवीन ए बी होता, इथं बी इज बिटवीन ए सी. लक्षात घ्या. मग त्याचं ए बी डिस्टन्स करा. तुम्ही म्हणता सर अजून एक जमती का मग तीच, ए इज बिटवीन बी सी. बघूत आपण जमती का. केस 3 तर मी काढून बघतो बघा. केस 3 काय होऊ शकते बघा, अशी होऊ शकते का बघा की इथं बिटवीन कोण होता सी, इथं बिटवीन कोण आहे बी. आता बिटवीन कोण करतो आपण ए आणि इथं काय दाखवतो बी सी. जमती का बघा, चेक करा. आता बघा बी, आता एसी अंतर किती दिले 10 आणि बीसी अंतर किती दिले, बीसी अंतर 8. शक्य आहे का असं की एसी अंतर 10 असून लहान आहे आणि बीसी अंतर कमी असून मोठं पाहिजे. म्हणजे ही पॉसिबिलिटी असू शकत नाही. लक्षात घ्या. कारण ए इज नॉट बिटवीन बीसी, ही पॉसिबिलिटी असू शकत नाही. ही पॉसिबिलिटी आहे बी इज बिटवीन ए अँड सी आणि ही पॉसिबिलिटी आहे सी इज बिटवीन ए अँड बी. बळ तिसरी दाखवायची नाही, चेक करायची तुम्ही येते का नाही. की एसी अंतर 10 आहे, बीसी 8 आहे. म्हणजे लहान अंतर असून बीसी लहान असून मोठं अंतर आहे, तेवढे सेगमेंट मोठा व्हायला आहे, ते अंतर जास्त होईल असं होणं शक्य नाही. म्हणून ए इज बिटवीन बीसी असणं शक्य नाही. मग पॉसिबिलिटी कोणती, सी इज बिटवीन ए अँड बी अँड बी इज बिटवीन ए अँड सी. ही शक्य नाही. लक्षात ह्या दोनच केसचा विचार करू शकता तुम्ही. ओके, असा पुढचा प्रॉब्लेम आहे. 5 नंबरचा सेम असाच आहे, आपण बघू तो पण सेम असा आहे. खूप सिंपल एक्सरसाइज आहे, चॅप्टर आहे, सिंपल आहे. फक्त एकच आहे, दररोजचा अभ्यास दररोज करा, काळजी घ्या, नाही तर मग उपयोग नाही. अजून एक समजून सांगतो, अशी शक्यता बघा. क्वेश्चन रीड करतो. पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट. कोलिनियर आहेत पण कसे, डिस्टन्स एक्स वाय इक्वल टू 17
डिस्टन्स yz इक्वल टू 8, फाइंड डिस्टन्स xz. इथं पॉसिबिलिटी म्हणजे नाही तरी आपण घेऊ शकतो. लक्षात घ्या xy दिले तुम्हाला आणि xz विचारले. केस 1 म्हणून आपण दोन शक्यता इथं सुद्धा होतात. केस 1 फिगर जास्त कळते आपल्या लक्षात घ्या की डिस्टन्स xy आणि त्याच्या दरम्यान आपण z घेतलं चालतंय का. xy किती बघा 17 आणि yz किती 8 चालतंय. आणि म्हणून आपल्याला डिस्टन्स xz काढायचं. डिस्टन्स xz इक्वल टू काय लागेल डिस्टन्स xy याच्यातून हे वजा करावं लागेल म्हणजे हे डिस्टन्स xz येईल. डिस्टन्स xz काढायचं म्हणजे डिस्टन्स xy त्यातून कोण सबट्रॅक्ट करावं लागेल डिस्टन्स yz सबट्रॅक्ट करावं लागेल. आणि मग xy किती 17 हे किती आहे 8 आणि मग डिस्टन्स xz किती असेल डिस्टन्स xz इक्वल टू 17 8 8 2 16 एक 9 असेल. लक्षात घ्या xz अंतर किती असेल 9 असेल. दुसरी केस 2 बघू. केस 2 बघूत आपण की xz अंतर काढायचे तुम्हाला. xz अंतर काढायचे समज. दुसरी केस बघूत आपल्याला की किती xy घेतला आपण डिस्टन्स x. आता कोणता घेऊ आपण की y बिंदू मध्ये घेऊ xy करू. xy घेतला आपण की y छेद करू. छेद मध्ये घ्यायचं y छेद आणि x y छेद आणि xy तसं चालतं किंवा y तिकडे घेतलं तरी छेद मध्ये घ्या. छेद तर घेतलं आहे आपण मध्ये सॉरी छेद आता इकडे घ्या इथं xy करेक्ट. x मध्ये घेऊन बघू जमतंय का बघा. xy किती बघा xy अंतर किती 17 आहे जमणार नाही 17 आहे. आणि y छेद किती y छेद मोठं होईल मग सारखी चूक होईल x मध्ये घेऊन. आता आपण इथं y मध्ये घेऊन बघू मग ते जमतंय का बघा. y मध्ये घेऊ xy आणि इकडे काय करू छेद. आता जरूर माझ्या मते xy किती 17 y छेद किती आहे y छेद किती आहे 8 आणि मग x छेद काढता येईल तुम्हाला. x छेद किती आहे त्याची ऍडिशन करता येईल. ओके ही केस जमन तुम्हाला लक्षात घ्या. आणि मग डिस्टन्स x छेद इक्वल टू डिस्टन्स xy प्लस डिस्टन्स y छेद. लक्षात घ्या z इज बिटवीन xy जमतंय y इज बिटवीन xz जमतंय पण x इज बिटवीन yz जमणार नाही. तिसरी शक्यता जमणार नाही केस 2. आणि म्हणून ती किती येईल 17 प्लस 8 डिस्टन्स x छेद 17 आणि किती होते ते 17 25 येईल. करेक्ट 17 प्लस 8 25 डिस्टन्स येईल. म्हणजे इथं z इज बिटवीन xy जमतंय y इज बिटवीन xz जमतंय पण x इज बिटवीन yz जमणार नाही कारण ते रॉंग होतंय. म्हणून ह्या दोनच पॉसिबिलिटी इथं सुद्धा विचार करता येतील. लक्षात आला असं याच्यावर मी प्रॅक्टिसला देणार आहे तुम्हाला होमवर्क तुम्ही करायचा आहे तो कंप्लीट. क्वेश्चन नंबर 6 बघू. क्वेश्चन नंबर 6 होऊन जाईल तुमचा. आता हा किती नंबरचा होता 5 नंबरचा होता. लक्षात घ्या 6 बघू. हा 5 नंबरचा क्वेश्चन होता. आता 6 नंबरचा क्वेश्चन बघूत आपण. आणि शेवटचा तर फार सिंपल आहे 2 मिनिटात कंप्लीट करतो. लक्षात घ्या माझे व्हिडिओ कमीत कमी 1 तासाचे असतात 45 मिनिटाचे असतात. मोठाले व्हिडिओ असतात मी एकदमच मोठा घेतो 20-20 मिनिटाचे 5 दिवस घेत बसण्यापेक्षा एकदाच घेतला असतो तो रिपीट बघा. त्याचा होमवर्क वेळ लागतो. एकाच होमवर्क नाही आला तुमचा हे काही विद्यार्थी होमवर्क डिलीट करतात हुशारी दाखवतात पालकांना काही आलंच नाही असं नाही होता कामा नाही. त्यात तुम्ही पकडू शकता तुमचं अकाउंट म्हणजेच वही आहे माझ्यासाठी. नीट आहे का मी काय म्हणतो तुमचं अकाउंट तुमचे होमवर्क तुम्ही मला टाकलेत का नाही मी त्याचं तसेच ठेवतोय. ते उद्या एखाद्या पालकांनी चौकशी केली की नाही किती होमवर्क गेले त्या विद्यार्थ्यांनी टाकलेत तर ते मी दाखविणार आहे. म्हणून कधी कधी काही विद्यार्थी फार युक्ती आहेत हुशार आहेत तुम्ही खूप. होमवर्क डिलीट करून टाकायचा एखादा व्हिडिओ आलेला डिलीट करून टाकायचा काही आलंच नाही मग असं होत नाही. होऊ शकतं मागं पुढं आपला मोठे व्हिडिओ असतात. लक्षात घ्या माझे 1-1 तासाचे एक्सरसाइज कंप्लीट होईल असंच दृष्टीकोन. आणि तुम्ही तो 2 दिवसात कंप्लीट केला तरी चालतो 3 दिवसात कंप्लीट केला तरी चालतो.
यानंतर तुमचे सगळे व्हिडिओ अनलिस्टेड होणार आहेत, बाहेरच्या विद्यार्थ्यांना दिसणार नाहीत. फक्त ग्रुप मधल्या विद्यार्थ्यांना तुम्ही ते कोणाला सेंड करू नका लिंक. ते सहकार्य करायचंय, नाही तर मग प्रायव्हेट करावं लागते. मग तुमचे ते लिंक मध्ये ईमेल आयडी मागून घ्या, ते करा, ते कुठाने करावं लागते, तर ते सुद्धा प्रायव्हेट होते ना. शक्यतो लवकरात लवकर 24 तासाच्या आत व्हिडिओ बघत चला. नाही झाले तर पुन्हा मागू शकतात. तुम्हाला एखादा उशीर झालाय काही कारणामुळे तर तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही मागू शकता, चालतंय. स्केच क्वेश्चन नंबर 6 पटकन बहुत सिंपल आहे. स्केच द प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. खूप सिंपल आहे. प्रॉपर फिगर काढा म्हणतो आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. पहिलं की इफ ए इज बिटवीन बी इज बिटवीन सी, त्याची फिगर काढायला डायरेक्ट त्याची फिगर काढायला लक्षात घ्या. इफ ए इज बिटवीन बी इज बिटवीन सी, त्याची फिगर कशी येईल बघा. मग ए बी अँड सी फिगर काढली. स्केच द प्रॉपर फिगर. डिस्टन्स अँड लेंथ एसी दिले. लेंथ एसी किती दिली तुम्हाला? लेंथ एसी रीडिंग बघा. म्हणजे डिस्टन्स लेंथ ए बिंदू आणि सी बिंदू पासूनचं अंतर, त्याला डिस्टन्स एसी म्हणलं तरी चालतंय. 11 दिले. लेंथ बीसी इक्वल टू 6.5 दिली आणि लेंथ ए बी विचारली. तुम्हाला लेंथ ए बी विचारली, तुम्हाला काढता येईल लेंथ ए बी. लेंथ ए बी इक्वल टू असं लिहिलं तरी चालतंय. ए बी विचारली, मग लेंथ ए सी मधून काय करावं लागेल तुम्हाला? लेंथ ए सी मायनस लेंथ बी सी किंवा डिस्टन्स ए सी कसंही चालतंय. डिस्टन्स ए सी म्हणलं काय, लेंथ ए सी म्हणलं काय, त्या दोन बिंदू मधलं अंतर ते लक्षात घ्या. आणि मग ए सीचं अंतर 11 आहे मायनस 6.5 म्हणजेच किती होते बघा की 4.5 होते का बघा. इक्वल टू 4.5 6 4 10 11. लेंथ ए बी किंवा डिस्टन्स ए बी काही म्हणू शकतो, थोडे थोडे वेगळे. लेंथ ए बी 4.5. असंच एक दुसरं आहे, मी समजून सांगतो की स्केच आर एस टी आर एस आणि टी प्रॉपर फिगर काढली तिची. एस इज बिटवीन आर अँड टी. लेंथ एस टी 3.5, लेंथ एस टी 3.7 आहे सॉरी. लेंथ आर एस इक्वल टू 2.5 आणि लेंथ आर टी विचारली. लेंथ आर टी पटकन कळले. एस टी दिली, आर एस दिली, म्हणजे आर टी म्हणजे लेंथ आर टी इक्वल दोन्हीचं ऍडिशन करा इक्वल टू लेंथ दोन तुकडे आर एस प्लस लेंथ एस टी. हा तुकडा अधिक हा तुकडा, करेक्ट, दोन तुकडे लक्षात घ्या. लेंथ आर टी म्हणजे किती होईल? एस टी किती आहे? आर एस किती? 2.5. एस टी किती आहे? 3.7. ऍडिशन करा त्याचं. 2 3 6.2 5 10 12 1 3 6.2 लेंथ आर टी. ओके. असाच एक प्रॉब्लेम आहे तिसरा करता येईल तुम्हाला. एक्स इज बिटवीन, थोडा इरॅशनल नंबरचा ते घेऊन टाकतो 2 मिनिटात. अशा पद्धतीने मी तुम्हाला देतो. तिसरा काय? एक्स इज बिटवीन वाय इज बिटवीन झेड. थर्ड नंबरचं फास्ट घेतो थोडस. एक्स वाय झेड. वाय इज बिटवीन एक्स अँड झेड दिले. लेंथ एक्स झेड इक्वल टू 3√7. लेंथ एक्स वाय इक्वल टू √7 युनिट आणि लेंथ वाय झेड विचारली. वाय झेड विचारली, एक्स झेड दिली आणि मग तुम्हाला करता येईल लेंथ वाय झेड इक्वल टू लेंथ एक्स झेड मायनस लेंथ एक्स वाय. वाय झेड हा तुकडा विचारला, एक्स झेड एवढा तुकडा दिला, त्यातून हा जर मायनस केला एक्स वाय. पण नीट बघा, एक्स झेड किती आहे? 3√7. इरॅशनल नंबर आहे हा. -√7 बऱ्याच जणांना येत नाही. याच्या शेजारी रॅशनल नाही, याच्या रॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन करायचं असतं, ते होत नाही. म्हणजे 3√7 लेंथ वाय झेड. लक्षात घ्या. सबट्रॅक्शन कसं लक्षात आलं? √3√7 झिरो करताना किंवा 3 उत्तर आणतात, काही लॉजिक लावतात. हे 3√7 मधून जसं आपण असं करतो 5x मायनस 3x तर ते किती येते? 2x. याची नाही मला पाहिजे सगळं. किंवा 4 मँगोतून 2 मँगो खाल्ले
तर किती मँगो राहते 2 मँगो. तसं आहे. याची नाही करायची होता बाकी, याच्या सहगुणकाची करायची कोएफिशियंटची. ती नातून एक गेली हायरियातला 2√7. 2√0 करायचं नाही, नाही तर 7 मधून 7 गेले 0. 2√0, 0चं वर्गमूळ 0, 2 इंटू 0 0. स्कॉलरशिपला बसल्यामुळे असं लॉजिक लावायची फार शक्यता असते, कारण स्कॉलरशिपला तुम्ही खूप बाहेर लॉजिक लावतात. ओके, लास्ट क्वेश्चन आहे, तोंडी उत्तर आहे. आपण घेऊ 7 नंबरचं. खरं तर तोंडी तरी सांगतो आणि आपण इथं थांबूया. याच्यावर भरपूर होमवर्क भेटल, बघत चला. की विच, क्वेश्चन नंबर 7 बघा, मी रीड करतो. विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट. 3 नॉन कोलिनियर पॉइंटला जोडून, फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंटला जोडून कोणती फिगर तयार होते? तुमच्या लगेच लक्षात आलं कोणती फिगर तयार होते? ट्रायंगल तयार होतो. काय तयार होतो? ट्रायंगल. उत्तर काय येणार आहे मग? ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल कोणता तयार होतो? एबीसी. 3 नैकरेषीय बिंदूला जोडून कोणती आकृती तयार होते? तर ती ट्रायंगलची होते. लक्षात घ्या. इतका सिंपल क्वेश्चन होता. इथं प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. याच्यावर एक्झाम्पल देईन. काय काय बघितलं पुन्हा सांगतो. पॉइंट म्हणजे काय बघितलं, लाईन म्हणजे काय बघितलं, प्लेन म्हणजे आपण काय बघितलं, चारी बाजूला अमर्यादा असतो. त्याच्यानंतर बघितलं पॉइंट्स, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स बघितलं. त्याच्यानंतर आपण एक्सरसाइज बघितलेली आहे, होमवर्क करायचा आहे. ओके, इथंच आज आपण थांबूया. थँक्यू.